तर नमस्कार मित्रांनो. अ, मित्रांनो, आज आपण थांबलेले आहेत करपाली. तुम्ही बघितल्यात हे बघा. तर आज आपण करपालींची फ्राय हे तुम्हाला रेसिपी दाखवणार आहोत. तर रेसिपी दाखवण्या अगोदर आपण पहिल्या करपाली साफ करून घ्यायच्या आहेत. थोड्याफार मी केल्यात आणि कशा साफ करायच्या त्या मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ही जी करपाल आहे त्याचा जो आहे ना, हा डोक्याचा भाग आहे, हा एवढा काढायचा. हा बघ. आणि याचे केस आहेत ते काढून टाकायचं. आणि हा त्याचा मधला जो सालपाट आहे हा एवढा काढायचा, म्हणजे त्याच्यात तेल मसाला सगळा मिक्स होते. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय बघा, हे आपल्या करपाली आहेत, हे साफ केल्यात. आता मस्त स्वच्छ पाण्याने धुतोय त्यांना मी. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हे बघा मी साफ केल्यात मस्तपैकी. बघा, करपाली मस्त आपल्या साफ झालेल्या आहेत. आणि आता याच्या आपण फ्राय करू. पुढची रेसिपी तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवतोय. त्याच्यासाठी काय सामग्री लागेल काय नाही ते मी तुम्हाला सर्व काही दाखवतोय. बघितल्यात, मस्त साफ केल्यात. आणि या बनवाला जे काही सामान लागतो ते तुम्हाला मी दाखवतो. हे बघा. तर याच्यासाठी घेतलेला मी एक टोमॅटो, एक लसणाचा कांदा, 2 मिरच्या, छोटासा अद्रक, थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे. मसाले घेतलेले आहेत, ते मसाले आहेत बघा. तिखट मसाला 2 चमचे, एव्हरेस्ट मसाला 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, हळद 1 चमचा आणि मीठ 1 चमचा घेतलेला आहे. तर आपण आता पुढची रेसिपी सुरू करू. पहिला मिरची, टोमॅटो हे कटिंग करू. आणि हो, त्याच्यात एक कांदा पण घेऊ आपण. फ्राय म्हणजे काय एकदम तव्यावर फ्राय नाही करणार. आपला फ्राय पण मध्ये एकदम सुक्का ग्रेव्ही असा फ्राय करणार आहोत. तर कांदा पण लागेल. तर कांदा ते कटिंग बिटिंग करतो. तर मित्रांनो, आता मी आपल्या खलबत्त्यामध्ये मिरची कटिंग करून टाकलेली मिरची, हा अद्रक आणि हा लसूण, याची आपण खलबत्त्यामध्ये पेस्ट बनवू. आणि आपला कांदा आहे तो कांद्याला बारीक चिरायचा. कांदा आपला कटिंग झालाय. त्याच्यानंतर आपला तांबट पण बारीक कटिंग करून घ्यायचा. आणि हा आपला खलबत्त्यामध्ये जो अद्रक लसूण मिरची टाकलेली, जास्त नाही, थोडा फटकं मारून द्यायचं, एकदम तर बारीक नाही करायचं. आपली पेस्ट तयार झालेली अद्रक लसूण मिरची, आपला कांदा कटिंग, टमाटर कटिंग झालेला आहे. तर आपण आता पुढची रेसिपी तयार करू. रेसिपीला सुरुवात करूया. आपण पहिला गॅस लावूया. सुका फ्राय करायचा आहे, त्याच्यामुळे फ्राय पॅन मध्ये करणार आहोत आपण. फ्राय पॅन थोडा गरम होऊ दे, त्याच्यानंतर आपण सुरुवात करू. तर मित्रांनो, आपला फ्राय पॅन मस्त गरम झालेला आहे. त्याच्यात आता आपण तेल टाकूया. एक आणि 2 तेल टाकायचा. आणि फ्राय पॅन आपला थोडा फिरवायचा, म्हणजे तेल सर्वकडे लागतो. तर मित्रांनो, आपला तेल मस्तपैकी गरम झालेलं आहे. आता तेलामध्ये पहिला आपण बघा, हा कढीपत्ता आहे तो टाकू. हो हो, मस्त उड्या मारल्या कढीपत्त्याने. त्याच्यानंतर आपल्या अद्रक मिरची लसूण ची पेस्ट आहे ती टाकू. गॅस थोडा कमी करू.
मस्त आपला कढीपत्ता फ्राय झालाय. अद्रक मिरची लसूण ती पण फ्राय झालेले आहे. आता याच्यात आपण टोमॅटो आणि कांदा हा टाकूया. तर मित्रांनो आपण कांदा आणि तांबट टाकलेला आहे. तो मारण्यासाठी आपण जो मीठ घेतलाय तो टाकू. कांद्यावर मीठ टाकला की कांदा लवकर शिजतो, त्याच्यामुळं मीठ टाकलेलं आणि थोडस 4 ते 5 मिनिटं फक्त वाफेवर कांदा ठेवू, मग शिजेल. तर मित्रांनो हा बघा आपला कांदा टोमॅटो मस्त थोडा गललेला आहे. आता याच्यात आपण मसाले टाकू. मसाले आपण काय घेते, हळद 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, एव्हरेस्ट मसाला 1 चमचा आणि तिखट मसाला 2 चमचा. याला मस्त मिक्स करून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटं फक्त वाफेवर ठेवायचं. मसाला थोडा फ्राय झाला पाहिजे. तर मित्रांनो आपण जो मसाला टाकलेला तो आता मस्तपैकी फ्राय झालेला, मिक्स पण झालेला आहे बघा. मस्त झालेला आहे. आता याच्यात आपण म्हणजे आपल्या करपाली आहेत त्या टाकतोय. टाका. मस्त त्याच्या मिक्स करून घ्यावायच्या. 2 मिनिटं झाकण द्यायचं आणि त्याला मसाला लागेपर्यंत ठेवायचा. तर मित्रांनो आता आपण करपाली टाकलेल्या मस्त मसाल्यामध्ये फ्राय झालेल्या आहेत. आता आपल्याला थोडी ग्रेव्ही पाहिजे, त्याच्यासाठी आपण मित्रांनो बघा मस्त आपल्या करपालीला मसाला लागलेला आहे. तर थोडा आपल्याला ग्रेव्ही पाहिजे, तर त्याच्यात थोडा पाणी दिदी, हे बघा आमची माई दिदी थोडा पाणी टाकते. ओके, थोडा पाणी टाकलेलं आहे. बस बस बस, जास्त नाही. आणि हा आता आपण थोडा रस्सा पाणी कमी होतपर्यंत गॅसवर ठेवूया. पुढची रेसिपी दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो आता आपली करपाली ग्रेव्ही रस्सा सुक्का तयार झालेला आहे. त्याच्यासाठी आपण आता ही एवढी कोथिंबीर घेतलेली आहे, याची कटिंग करून घेऊ. तर मित्रांनो आता आपला करपाली मस्त झालेले आहे, हे बघा. आता याच्यात आपल्याला कोथिंबीर जी कटिंग केली ती टाकायची आहे. कोथिंबीर आपला मित पाटील तो टाकेल. टाक. कोथिंबीर टाकल्यावर थोडी लागलं पाहिजे कोथिंबीर. हे बघा कशा मस्त झालेत बघा करपाली. याच्यातला थोडा रस्सा कमी करायचा आहे, तर 5 मिनिटं आपण गॅसवर ठेवू. तर मित्रांनो थोडासा आंबटपणा येण्यासाठी आपण ही कोकम आपल्याकडे आहे, सुकी कोकम आहे, ती टाकूया, म्हणजे थोडी टेस्ट येते. या दाखवतो तुम्हाला. तर हा बघा मस्त आपल्या करपालीचं कालवण झालेलं आहे. त्याच्या करपाली आहे ते बघा, किती मोठी साईज आहे करपालींची बघा. एकदम घमघमाट मस्त वास सोडलेला आहे. पप्पा झाला का नाही? झाला झाला, 2 मिनिटं थांब जराशी, झाली. तर मित्रांनो हे बघा मस्त करपाल फ्राय एकदम ग्रेव्ही मध्ये झालेला आहे. आता आपण ताटामध्ये भाकरी घेतलेली आहे, थोडाशी ग्रेव्ही. तर मित्रांनो बघा मस्तपैकी आपली करपाल ग्रेव्ही फ्राय झालेली आहे आणि त्याच्यासोबत भाकरी. मी आणि आमची दीदी आहे, दीदीला भरपूर भूक लागलेली आहे, तर दीदी घे.
बघूया कशी झाली ती. पहिले मी ग्रेव्ही टेस्ट मारतो. ते ग्रेव्ही एक नंबर झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला करपाल ग्रेव्ही मसाला फ्राय कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आमचा व्हिडिओ पाहत राहा. मी तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ दाखवत राहीन. तर चला मित्रांनो, आता मी मस्तपैकी गरम करपाली ग्रेव्ही झालेली आहे ती खाऊन घेतो. आणि तुम्ही असेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा सांगतो, सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही. एक आपला सपोर्ट ठेवा आपल्या चॅनलला. तर चला मित्रांनो, मी आता खाऊन घेतो. तुम्ही पण घरी ट्राय करा अशी रेसिपी. धन्यवाद.